आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड यात्रेसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर। शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कुरुंदवाडची ओळख होती। जनावरांचा मोठा बाजार, शेतीतील आधुनिक साधनांची ओळख आणि व्यापारी उलाढाल यामुळे आर्थिक व सामाजिक चैतन्य निर्माण होत असे। आगामी अर्थसंकल्पात यात्रेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची घोषणा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली। येथील कृष्णावेणी शेती जनावरे प्रदर्शन यात्रा कमिटीतर्फे आयोजित यात्रेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर बोलत होते। यावेळी दत्त समूहाचे गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, रावसाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, कुरुंदवाडची ऐतिहासिक यात्रा ही आपल्या भागाच्या सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचे प्रतीक आहे। ही परंपरा जपणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। पूर्वी या यात्रेमुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठी चालना मिळत असे। जनावरांचा बाजार, शेतीसाठी आधुनिक साधनांचे प्रदर्शन, व्यापारी उलाढाल यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठा फायदा होत होता। यावेळी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, यात्रा कोणत्याही एका व्यक्तीची नसून संपूर्ण शहराची आहे। पालिकेच्या माध्यमातून ही परंपरा अधिक सुयोग्य पद्धतीने नियोजनबद्ध साजरी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यात्रेची शिस्त, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देत नागरिकांचा उत्तम अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील। यावेळी रामभाऊ डांगे, रावसाहेब पाटील, वैभव उगळे, जय कडाळे आदींनी मनोगते व्यक्त केली। प्रारंभी स्वागत प्रास्ताविक वकील विजय जमदग्ने यांनी केले। यावेळी यात्रा समिती अधिकारी अभिजित कांबळे, निशिकांत ढाले, दत्तवाड पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, चंद्रकांत मोरे, रामचंद्र मोहिते, अभिजित जगदाळे, दत्ता कामत, फारुख जमदार, महावीर पोमाजे, बापूसाहेब आसंगे, सुरेश विदंगे, अजित देसाई, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार जवाहर पाटील यांनी मानले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड। लेकी सुना या ठिकाणी याव्यात, त्यांचंही मनोरंजन व्हावं हा एक चांगला आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावागावामध्ये यात्रा भरवले जातात आणि आपल्याही यात्रेचं तेच वैशिष्ट्य आहे। कृष्णावेणी देवीच्या नावानं आपल्या गावची ही यात्रा भरते। तात्यांनी आता बऱ्यापैकी इतिहास सांगितलेला आहे की जे यात्रेचं मूळ ठिकाण आहे, आता मी यात्रेचं कुदळ मारण्याचा कार्यक्रम। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।